काडी ओढून उलटी धरा किंवा सरळ धरा. फ्लेम आपल्याला वर जाताना दिसते, म्हणजे ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध दिशेला जाताना दिसते. मेणबत्तीची फ्लेमसुद्धा एक पाण्याच्या ड्रॉपच्या आकाराची वर जाताना आपल्याला दिसते. पहिली व्हर्टिकल फ्लेमवाली जी मेणबत्ती होती ती होती जमिनीवर, पण दुसरी जी गोल स्पेरिकल फ्लेमवाली मेणबत्ती होती ती इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर लावलेली होती, जी होती अंतराळात. तिथं झिरो ग्रॅव्हिटी होते आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरच्या झिरो ग्रॅव्हिटीमुळं त्या फ्लेमचा आकार तसा गोल होता. पण असं का? जेव्हा ग्रॅव्हिटीमध्ये म्हणजे आपल्या पृथ्वीवर आपण आग लावलेली असते त्यावेळेस त्या आगीमुळं साईडची हवा गरम होते आणि गरम झालेली हवा कमी डेन्सिटी असल्यामुळं वर जाते आणि कंटिन्यू वर जात राहिलेल्या हवेमुळं तसा आकार भेटते. पण झिरो ग्रॅव्हिटीमध्ये तसं होत नाही आणि आपल्याला फ्लेम तशी स्पेरिकल साईजमध्ये दिसते. आता पृथ्वीवरच्या आणि झिरो ग्रॅव्हिटीमधल्या मेणबत्तीच्या फ्लेमचा शेप वेगळा का होता ह्याचं जर तुम्हाला उत्तर कळालं, पण पृथ्वीवरच्या मेणबत्तीच्या फ्लेमची साईज मोठी आणि झिरो ग्रॅव्हिटीमधल्या फ्लेमची साईज लहान का होते त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा.